हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सेशन 14। तर चला करूया सुरू। तर बघा, सगळ्यात पहिले आपल्याला लॅबावर जायचं आहे आणि आपल्याला लॅबावर जा आणि त्यातून आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। स्टार्ट करा, प्रोसीड करा आणि त्यातून स्टार्ट करायचं आहे। स्टार्ट करा। इथून पहिला क्वेश्चन बघा, तुम्ही MS वर्डमध्ये परिच्छेदाचे अंतर कसे सेट करू शकता म्हणत आहे। तर आपल्याला पॅराग्राफ वर्डमध्ये पॅराग्राफचे अंतर सेट करण्यासाठी आपल्याला पॅराग्राफ स्पेसिंगचा वापर केला जाते। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। तर 2वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। मार्क्स ऑफ वर्डमध्ये 2 पेज रोटेशन पर्याय आहेत म्हणत आहे। तर 2 पेज रोटेशन पर्याय आहे बघा, बरोबर आहे। उभा असते आणि एक आडवा असते। त्यानंतर नेक्स्ट मार्क्स ऑफ वर्डमध्ये मुद्रणासाठी सामान्यतः कोणत्या आकाराचा कागद वापरला जातो म्हणत आहे। तर जास्तीत जास्त प्रिंटिंगसाठी A4चा कागद वापरला जाते। तर A4वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट पेज रोटेशन पर्याय MS वर्डमध्ये डॅश डॅश टॅब अंतर्गत येतो म्हणत आहे। तर रोटेशन पर्याय कशामुळे येते बघा, तर रोटेशन हे लेआउटमध्ये येत असते, लेआउट या टॅबमध्ये येत असते। तर याचं उत्तर लेआउट आहे। तर लेआउटवर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं सर्व झालेलं आहे। येस करा, गो टू होमवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे सेल्फ पाथ लर्निंग झाल्यानंतर। तर नॉलेज चेकवर क्लिक करा आणि इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे। नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पहिला क्वेश्चन बघा, ट्रॅव्हल इंटिनेरीजमुळे डॅश डॅशची खात्री मिळते म्हणत आहे। तर याचं उत्तर बघा, तर याचं उत्तर पहिलेच आहे, तुमचा प्रवासात वेळ मॅनेज करण्यासाठी वापरले जाते। तुम्हाला MS वर्डवरील एक चित्र बदलून दुसरे घालायचे आहे। चित्रावर राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणत्या पर्याय निवडावा लागेल म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला चेंज पिक्चरवर क्लिक करावं लागेल। तर याचं उत्तर 2 नंबर आहे। त्यानंतर बघा, MS वर्डमध्ये एखादा इमेज साईज चटकन बदलता कसा येतो म्हणत आहे। तर चटकन बदलण्यासाठी आपल्याला बघा, याचं उत्तर आहे इमेजचे साईज हँडल ड्रॅग करून आहे। तर 4 नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल तुम्हाला आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तुमच्या लोकल डिव्हाइसमध्ये एक इमेज डाउनलोड केलेली आहे। तुम्ही टेम्पलेट पिक्चर बदलून तिथे ही इमेज घालू इच्छिता। चेंज पिक्चर सिलेक्ट केल्यानंतर कुठल्या पर्यायावर तुम्ही क्लिक केले पाहिजे म्हणत आहे। तर त्यासाठी आपल्याला फ्रॉम धिस डिव्हाइसवर क्लिक करावं लागेल आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। तुम्ही ऑनलाईन क्रिएट केलेल्या ट्रॅव्हल इंटिनरीची एक PDF प्रत तुम्हाला हवी आहे। फाईल मेनू व सेव्ह ऑप्शन्स खाली कुठला पर्याय तुम्ही सेव्ह केला पाहिजे आहे। तर त्यासाठी बघा आपल्याला डाउनलोड ॲज अ PDF क्लिक करायचं आहे। तर याचं उत्तर आपलं ऑप्शन नंबर 3वर दिलेलं आहे। तर याला 3वर क्लिक करायचं आहे। व्यवस्थित वाचून घ्या, कुठे क्लिक करायला म्हणत आहे PDF करण्यासाठी। तर डाउनलोड ॲज अ PDF क्लिक करावं लागेल, सेव्हच्या खालीचं ऑप्शन असते याचं। त्यानंतर आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये लेआउट टॅबचा मुख्य उद्देश काय असतो म्हणत आहे। तर लेआउट या टॅबचा मुख्य उद्देश हा पेजचं सेटअप, मार्जिन, रोटेशन, लँड अँड स्पेसिंग व्यवस्थापित करण्यासाठी आहे। तर ऑप्शन नंबर 2 आहे। त्यानंतर लेआउट टॅब अंतर्गत डॅश डॅश गट वापरकर्ता योग्य इंडेंट आणि अंतर सेट करण्यास मदत करते म्हणत आहे। तर याचं उत्तर पॅराग्राफ आहे, ऑप्शन नंबर 3। तर 3वर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, मायक्रोसॉफ्ट वर्डमधील लेआउट टॅबमधील अरेंज गटाचे काय कार्य आहे म्हणत आहे। तर अरेंज गटाचे काय कार्य असू शकते बघा, तर याचं उत्तर 3 नंबरला आहे। 3 नंबर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। जेव्हा तुम्ही MS वर्डमधील लेआउट टॅबमधील ब्रेक्स पेज पर्याय वापरता तेव्हा काय होईल म्हणत आहे। तर पेज ब्रेक पर्याय वापरल्यानंतर काय होत असते बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4। 4वर क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर शेवटचा क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते वेब साईज सामान्यतः प्रिंटिंगसाठी वापरले जाते म्हणत आहे। तर A4 आहे। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण नॉलेज चेक सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे। नंतर आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे। स्टार्ट एक्झामवर क्लिक केल्यानंतर इथून नेक्स्ट बटनावर क्लिक करा। नेक्स्टवर क्लिक करा। याच्यामध्ये 10 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन्स लावा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला बॉर्डरचा रंग व त्याची स्टाईल बदलायची आहे। त्यासाठी बघा या पर्यायाचा वापर करायचा आपल्याला आणि कोणतेही त्यासाठी टेबल टूल डिझाईन टॅबमध्ये तुमच्या आवडीची कोणती एक लाईन स्टाईल निवडा आणि आता पर्पल हा पेन कलर निवडा। तर अशा प्रकार म्हटलेला, तर पेज स्टाईलमध्ये जा, पेज कलर निवडायचा, पेन कलर पर्पल घ्या आणि कोणत्याही
बॉर्डरला ते द्यायचं आहे, रेषेला अशा प्रकारे क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे, ओके करा। त्यानंतर पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉन्फिडेन्शियल 1 हा वॉटरमार्क ॲड करण्यासाठी डिझाईन टॅब पेज बॅकग्राऊंड ग्रुप वॉटरमार्क याचा वापर करा म्हणत आहे। तर आपल्याला वॉटरमार्क टाकायचा आहे। तर वॉटरमार्क टाकण्यासाठी आपल्याला डिझाईन टॅबवर जायचं आहे। तर आपल्याला डिझाईन टॅबवर जा। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये कॉन्फिडेन्शियल 1 हा वॉटरमार्क ॲड करण्यासाठी या पद्धतीचा वापर करायचा आहे। तर डिझाईनमध्ये जा, त्यानंतर इथे वॉटरमार्कवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर कॉन्फिडेन्शियल 1 हा वॉटरमार्क क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। इथे वॉटरमार्क आपला आलेला आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ऑस्टिन फुटर इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं फुटर घेण्यासाठी इन्सर्ट टॅबचाच वापर करावा लागेल। तर आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जाऊन हेडलाईन फुटर आणि फुटरचा वापर करा म्हणत आहे। तर इन्सर्ट टॅबमध्ये जा, फुटरमध्ये जायचं आहे। फुटरमध्ये गेल्यानंतर ऑस्टिन नावाचं फुटर याच्यातून घ्यायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सिंपल टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यामध्ये द बिझनेस प्रपोजल हे नाव टाकायचं आहे आपल्याला। तर त्यासाठी बघा, आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे आणि हे नाव टाकायचं आहे। जे नाव टाकायचं आहे मी ते नाव पहिलेच कॉपी करून घेत आहो। त्यानंतर इन्सर्ट टॅबमध्ये जा, त्यानंतर टेक्स्ट बॉक्समध्ये जायचं आहे, सिंपल टेक्स्ट बॉक्स घ्या आणि त्यामध्ये ते नाव पेस्ट करायचं आहे। कॉपी पेस्ट केलेलं आहे मी, तुम्ही टाईपसुद्धा करू शकता आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर उपलब्ध असलेली कोणतीही पिक्चर इन्सर्ट करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हणत आहे। तर आपल्याला दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये डेस्कटॉपवर जे काही फोटो असेल तुमचं ते इन्सर्ट करा म्हणत आहे। तर फोटो इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅबमध्ये जा, इलिस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन पिक्चरमध्ये जायचं आहे। पिक्चरमध्ये जाऊन आपल्याला डेस्कटॉपवर जे काही चित्र दिलं असेल ते चित्र आपल्याला याच्यातून घ्यायचं आहे। तर तुम्ही कोणतेही चित्र घेऊ शकता। डेस्कटॉपवरचा चित्रावर क्लिक करा आणि त्यानंतर इन्सर्ट करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट क्वेश्चन्स, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये एक कॉलमला 2 कॉलममध्ये विभाजित करण्यासाठी त्यासाठी लेआउट टॅबवर जा आणि कॉलमचा वापर करून आपल्याला त्याला स्प्लिट करू शकतो आपण। लेआउट टॅबमध्ये जा, स्प्लिट टेबलवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर सबमिट करा। त्यानंतर सबमिट केल्यानंतर ओके करा आणि पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटिंग करण्यासाठी लेआउट टॅबवर जा म्हटलेलं आहे। तर आपल्याला पेजची सेटिंग करायची आहे। तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पेज सेटिंग करण्यासाठी लेआउट टॅबवर जा, नंतर साईज ऑप्शनवर क्लिक करा आणि नंतर पेज लीगल म्हणून सेट करायचं आहे। तर आपल्याला पेजची साईज ही लीगल करायची आहे। तर लेआउट टॅबवर जा, साईजमध्ये जायचं आहे आणि इथून लीगल साईज घ्या आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। त्यानंतर बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅबवर जाऊन आपल्याला बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅबवर जाऊन आपल्याला मार्जिन, कस्टम मार्जिन वापरून टॉप मार्जिन आपल्याला 1 इंच असे सेट करायचे आहे। तर त्यासाठी आपल्याला मार्जिनवर जायचं आहे लेआउटमध्ये जाऊन, त्यानंतर याच्यातनी टॉप मार्जिन जे असेल ते काढून टाका आणि त्याच्यामध्ये 1 इंच करायचं आहे। त्यानंतर ओके करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। नेक्स्ट, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पहिला पॅराग्राफ सिलेक्ट करा आणि लेआउट टॅब वापरून 10 पॉईंट पेज सेट करा म्हणत आहे। स्पेसिंग बिफोर एडिट बॉक्सवर क्लिक करा म्हणत आहे। तर त्यासाठी बघा, आपल्याला पहिले पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। पहिल्या पॅराग्राफला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर लेआउट टॅबमध्ये जायचं आहे आणि या बिफोरवर क्लिक करून आपल्याला त्यातने 10 पॉईंट टाकायचे आहे आणि त्यानंतर एंटर करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। शेवटचा क्वेश्चन बघा, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये लेआउट टॅबमधील पेज सेटअप ग्रुप वापरून लँडस्केप लेआउट रोटेशन सेट करा म्हणत आहे। तर लँडस्केप रोटेशन आपल्याला सेट करण्यासाठी लेआउटमध्ये जा, रोटेशनमध्ये जायचं आहे आणि लँडस्केप घेऊन आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं गायडेड डू इट युअर सेल्फ सर्व सोडवणं झालेलं आहे आणि त्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघा, आपल्याला सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडवायचे आहे। प्रोसेस फॉलो 1 मिनिट टायमिंग पूर्ण करून घ्या, त्यानंतर सिम्युलेशन क्वेश्चन्स लावायचं आहे। इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर बघा, इथून नेक्स्ट करायचं आहे। याच्यातनी 2 क्वेश्चन्स आहे, लावा पहिला क्वेश्चन्स। मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट खूप उपयुक्त आहे, तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे। आता office.com वर जा म्हणत आहे। तर बघा, आपल्याला टेम्पलेट घ्यायचे आहे मायक्रोसॉफ्टचे, त्यासाठी गुगल क्रोमवर जा आणि याच्यामध्ये ते नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर टेम्पलेटवर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे।
नेक्स्ट क्वेश्चन, सेव्हचा वापर महत्त्वाचा आहे कारण ते तुमचे काम सुरक्षित ठेवण्यासाठी मदत करते आणि म्हणून ओरिजिनल डॉक्युमेंट संबंधित अबाधित ठेवते. म्हणून दिलेला डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर ट्रॅव्हल इंटिग्रिटी नावाने सेव्ह ॲज वापरून सेव्ह करा म्हणत आहे. तर सेव्ह करण्यासाठी फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर जायचं आहे. त्यानंतर डेस्कटॉप निवडा, याच्यामध्ये कोणतेही नाव टाकाल तर नाव टाका आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर सबमिट करा आपलं उत्तर. अशा प्रकारे आपलं सिम्युलेशन क्वेश्चनसुद्धा सोडवणं झालेलं आहे. एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, ओके करा. त्यानंतर बघा आपलं ते झाल्यानंतर सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे शेवटचं, तर चालू करा. नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. डेटाबेस हे संबंधित माहितीचे सुसंघटित संकलन असते, बरोबर आहे. बिटमॅप प्रतिमांना डॅश डॅश या नावाने ओळखले जाते, तर त्यांना रास्टर इमेज म्हणून ओळखल्या जाते. रुग्णांची वैद्यकीय माहिती कायम व व्यवस्थित ठेवण्यासाठी रुग्णालयात कोणत्या प्रकारचे ॲप्लिकेशन वापरणे उत्तम ठरते, तर डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे. व्यावसायिक दर्जाचे प्रकाशन निर्माण करण्यासाठी डॅश डॅश हे प्रोग्राम तुम्हाला मजकूर आणि ग्राफिक एकत्र करण्याची परवानगी देते, तर ते डेस्कटॉप पब्लिशिंग आहे. तर अशा प्रकारे आपलं सर्व सोडवणं झालेलं आहे. यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका, त्यानंतर कन्फर्म करायचं आहे, ओके करा. तर अशा प्रकारे आपलं सेशन 14 पूर्ण सोडवणं झालेलं आहे.